श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहत आहात. श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील बातम्या. बदलापुरातील घटनामुळे सोलापूर शहर काँग्रेस महिला आक्रमक. खासदार शिंदे यांची प्रतिक्रिया सुद्धा ही यावेळेस मांडल्या. मुलांवर अत्याचार झाला आहे त्या नराधमाला रस्त्यावर फाशी दिली पाहिजे. त्याशिवाय ही जनता म्हणजे सगळी रस्त्यावर उतरली तरच हे सुधारणार आहे. तर सरकारचं काम हे वेगळं चालू आहे. पेटीला जर पडवलं आणि मोठं केलं तर आता तुम्हाला माहिती आहे तर जो अत्याचार झाला तिला शिकवून मोठा आई बापांनी केलं होतं पण तिच्यावरही अत्याचार झालेला आहे. आणि परवा बदलापूरमध्ये ती 12-13 तारखेला घडलेली आहे तरी पोलीस खात्याने किंवा प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही. या ठिकाणी निषेध करते. आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब, गृहमंत्री फडणवीस आणि शिक्षण मंत्री यांनी बदलापूरमध्ये घडलं ते अतिशय शहारा अंगावर शहारा येण्यासारखी गोष्ट घडत चालली आपल्या देशात. 4 वर्ष जर ह्या प्रकारचा अत्याचार होत असेल तर एक समाज म्हणून आपल्याला मान खाली करण्याची वेळ आली आहे. वारंवार गेले काही दिवसापासून महिलेवर, आज लहान मुलींवर, म्हणजे महिलांनी कामावर जावं नाही, महिलांनी पालकांनी लहान मुलींना शाळेत पाठवावं नाही, जायचं तरी कुठे. आज आपलं पुरोगामी महाराष्ट्रात जर याची नोंद कोणी घेत नाहीये. FIR दाखल करायला एवढा वेळ लावला जातो, 4 दिवस लागतात कॉग्निझन्स घ्यायला. तर पक्ष सोडा पण समाज कुठेच चाललाय. आणि मला एक सांगा, जर जेव्हा गुजरात सारख्या ठिकाणी जेव्हा काही रेपिस्ट ज्यांनी महिलांवर बलात्कार केलाय त्यांना हात तुरे घालून त्यांचा स्वागत केला जातो, त्यांची पदयात्रा काढली जाते, तर ह्याचा परिणाम समाजात काय होताना दिसेल. समाजाने ठोस भूमिका, आता समाजाने सगळं हातात घेण्याची वेळ आली आहे का? आणि समाजात मधूनच आता ठोस भूमिका, कारण का राज्यकर्त्यांवर, प्रशासनावर आता काही भरोसा राहिला